सद्गुरुनाथा सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। सत्संगती प्रेमाने बोला। सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आदरणीय निरंकारी राजपिताजी यांच्या असीम कृपेने आज सत्संगीचे हा स्वर्गीय सोहळा या कुटुंबामध्ये योजिला आहे। समर्थ सद्गुरू माऊलींच्या कृपेने या ठिकाणी आपण मुख्य मंचासमोर पाहतोय वर आणि वधू या ठिकाणी लोक पोहोचलेले आहेत। चप्पल गाणं परमात्मनीय जनार्दन पाटील ब्रह्मज्ञान प्रचारक क्षेत्रीय प्रभारी नाशिक जोड यांच्यासारखे मजबूत खांद्यावरती सद्गुरू माताजींनी जबाबदारी सोपवली आणि आज या कृपाशीर्वादाने वर आणि वधू एकमेकांना पती आणि पत्नी या रूपामध्ये स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की दोनही परिवारांमध्ये हा आनंदाचा माहोल आहे, आनंदाचा उत्साह आहे आणि या आनंदाच्या उत्साहाचे आपण सर्वजण साक्षीदार होण्यासाठी प्रामुख्याने वर आणि वधूला आशीर्वाद देण्यासाठी परिवाराच्या विनंतीला मान देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याबद्दल सर्वांच दोन्ही कुटुंबाच्या वतीने मनस्वी आणि आभार। या ठिकाणी आपण पाहतोय की आता हा शुभविवाह सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होतो आहे। या ठिकाणी सर्वांच्या समोर वधू नेहाजी तुम्हाला माहित असतं, आम्हाला कसं माहित असतं, प्रेमाने बोला स्नेहाजी आणि सात्विकीजी त्यांच्या समोर उभे आहेत। आजचं आकर्षण सत्संग हो गया कभी होएगा? अभी हो गया। अच्छा उसके बाद सत्संग चलेगा। रूपामध्ये स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेत। तर परमसत्य महात्म्याच्या साक्षीने सर्व ब्रह्मज्ञ आणि संत महात्म्यांच्या साक्षीने दास विनंती प्रार्थना करतो की वधू चिरंजीवी सौभाग्य प्राक्षिणी स्नेहाजी यांनी दिनेशजी यांना वरमाला समर्पित करून त्यांचा पती म्हणून स्वीकार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की। त्याचप्रमाणे वर चिरंजीव नमस्कार करा। या ठिकाणी स्नेहाजी यांनी दिनेशजी यांना वर म्हणून पती म्हणून त्यांचा स्वीकार केलेला आहे। आता दिनेशजी यांना प्रार्थना करतो की त्यांनी देखील पुष्पमाळा वधूच्या गळ्यामध्ये अर्पण करून पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार करावा। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी सात्विकीजी वेगळेपण आज या विवाह सोहळ्याचं आपल्या सर्वांना या ठिकाणी भासत असेल। जे नवीन मंडळी असतील, आप्तेष्ट असतील, स्मृती असतील, की बाबाने या ठिकाणी वधूने नवरीने नवरदेवाच्या चरणांना स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घेतला, पती म्हणून त्याचा स्वीकार केला। पण त्याचप्रमाणे वराने देखील नवरीचा नमस्कार करून सत्संग में गीत विचार में किसको देना पड़ेगा? दोघांमध्येही आप दे देंगे मेरा। हाँ चलो। आणि हा नमस्कार हा सात्विकीची सत्कार त्या जोडीचा आहे, त्या सात्विकीची तेजाचा आहे आणि म्हणून दोघांनी एकमेकांना या ठिकाणी नमस्कार सर्वांनी अशाच प्रकारे शांत चित्त एकाग्र होऊन आजच्या या विवाह सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार सर्वांनी एकदा बसून घ्यायचे। सेवादल भगिनी देखील महात्मा देखील नमस्कारी देखील आता या दरम्यान लावाच्या दरम्यान होणार नाही। सर्वांनी बोलून घ्या, आपापले मोबाईल फोन खाली करा, फोटो कोणी काढू नका। साझा हार भी लेकर
परमात्मा मुखी महात्मा एकनाथ चव्हाणजी संयोजक महात्मा एकवटी महात्मा या ठिकाणी होतील. मुखी महात्मा येतील सर्व 2 मिनिटात सर्व मुखी महात्मा विनंतीला मान देऊ लवकर येतील 2 मिनिटात वेळ नाही आहे कारण सांस्कृतिक निश्चित आणि मर्यादित वेळेच्या बरंच पुढे आपण निघून गेलेलो आहोत. सर्वांनी हात लावायचा आहे आणि हा साजा हार हे एकतेचं प्रतीक हे सांस्कृतिक संयुक्तिकरित्या वर आणि वधूने एकमेकांना स्वीकार केलाय पती आणि पत्नीच्या स्वरूपात आणि संत निरंकारी मिशनचा हा सांस्कृतिक एक विशेष उपक्रम या ठिकाणी साजा हार या हाराचं वर्णन या हाराची विशेषता सांस्कृतिक इथून पुढे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये निश्चितच आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ते सर्वांनी अतिशय शांतचित्त एकाग्र होऊन श्रवण करायची आहे. सर्व मुखी महात्मा आपापलं स्थान घेतील. प्रेमाने बोला तर अचानक आवाज नकोय कोणी व्हिडिओ फोटो काढू नये यावेळेला. आता या ठिकाणी आता सांजा हार घालून नववधू गणपती या ठिकाणी बसलेला आहे. हा सांजा हार आहे की दोघांचा जो संसार आहे तो एकत्रितपणे दोघांना नांदायचा दोघांवरही त्या संसाराची जबाबदारी आहे म्हणून हा सांजा हार एकत्र हार त्यांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे मंगलाष्टक असतात त्याप्रमाणे निरंकारी गावा असतील सर्व संगतपर्यंत फुलांचा सुद्धा वाटवायचे आणि कृपा करून सेवा जण असतील सगळे महात्म्यांनी कृपा करून बसून घ्यायचंय. नातेवाईक या ठिकाणी आहेत त्यांनी कृपा करून बसून घ्यायचंय. कुठलाही गोंधळ या ठिकाणी करू नये. लवकरच या ठिकाणी आता लावे सुरू होतील. अनिकेतजी साथी हे सर्व त्या ठिकाणी तयार. एक विनंती आहे सूचना आहे की फुलं अक्षता टाकताना आधी स्टेजवरून फुलं टाकली जातील त्यानंतर मग तुम्ही सगळ्यांनी फुलं टाकायचे. आधी जसं तो लावत असेल त्यावेळेला स्टेजवरून फुलं टाकली जातील आणि मग तुम्ही सगळ्यांनी फुलं टाकायची पाठीमागे. सद्गुरु माता हरदेव जी महाराज की जय. बनी रूहों से इस दरा पर जोड़ी कर हो दो दिनों में जोत साझी एकता और प्यार की जन्म पाया हर वली अवतार ने समझाए कि आज के संसार भक्ति करना संतों का आदेश है. गुरु कृपा से आज जोड़ी कर रही परवेश है. तन से मन से दो मिलके गृहस्थ को अपनाया
शोभा पाया सद्गुरु सममुख दूर रही अब डोलियों की तारे ब्रह्म ज्ञानी मिल के बैठे सजकाए दरबारे संत हरि के मोहि करते फूल बरसाए दो दिलों के शुभ मिलन पर सबके दिल मुस्काए आज दोनों के गले में जो सुंदर हारे है गवाही दोनों को ही मिलन स्वीकारे रति ग्रंथों में लिखी है मिलन की शोभा बड़ी अवतार गुरु का वचन मात की हर गई है सुबह अवतार गुरु का वचन मात की है सुबह करने से को है जोड़ी खाने एक नर और तारे दोनों ताई दूसरे पर एक सा अधिकार कर करो हर सुख में दुख में मिल के रहना कर करो अब जिंदगी भर प्रेम से ही रहना कर करो सारियत ही अब तुम्हारा घर है सबकी सेवा को रही थे सबसे उत्तम करे अवतार गुरु के वचन जिनके दिल में बसते जाएंगे सारी आयु हर घड़ी हो शांति सुख पाएंगे सारी आयु हर घड़ी हो शांति सुख पाएंगे कर करो चलती रहेगी ज्योति मन में जानेगी काल होगी दोनों की विश्व के कल्याण कर करो याद रखना इस प्रभु निरंकार कर करो याद रखना नम्रता सत्कार को कर करो कि उगम गुरुदा वित नहीं डाला कर करो कि इन प्रणों को उमर भरे पाया की शादी करिए केवल रूप का संबंध अवतार गुरु के वचन में स्वर्ग का आनंद है अवतार गुरु के वचन में स्वर्ग का आनंद है शासन जी इसी प्रकार से शादी संपन्न हो चुकी है और जो खुशियों भरी रचना होती है सदगुरु की तरफ से आदेश लेकर महात्मा जी जोड़ी है जोड़ी सतगुरु को
परिवार संता की लक बजाई संता की लक बजाई जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़िए जोड़ी सतगुरु प्यार माल बसे जोड़ी पल पल खुशी मनावे पल पल खुशी मनावे पल पल खुशी मनावे तेरा दिल जुड़न सोना का तोड़ कभी ना आवे तोड़ कभी ना आवे तोड़ कभी ना आवे साथ संग में प्यार दी रहे साथ संग में प्यार दी रहे हरदम मस्ती जारी जोड़ी जोड़ी सतगुरु जोड़ी जोड़ी सतगुरु आज बजने लगी सहनाई आज बजने लगी सहनाई संता देश परिवार हो संता देश परिवार संता की लक बजाई संता की लक बजाई जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़ी सतगुरु सबल सिकत दावासा होए कहे कंठ सितारे कहरे कंठ सितारे कहरे कंठ सितारे जोड़ी दो आज मर गए संतारी दे सारे संतारी दे सारे संतारी दे सारे याद गुरु ने ज्ञान दी रहे याद गुरु ने ज्ञान दी रहे बिच सवारे जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़िए जोड़ी सतगुरु आज बजे रही सहनाई आज बजे रही सहनाई संता देश परिवार हो संता देश परिवार संता की लक बजाई संता की लक बजाई जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़िए जोड़ी सतगुरु राजमाता गुरु वचन जोगी रखने चित्त वसाके रखने चित्त वसाके रखने चित्त वसाके कोई और नहीं उसने होगी वचन मेरे सतगुरु दे वचन मेरे सतगुरु दे वचन मेरे सतगुरु दे पल पल में उसने डाले पल पल में उसने डाले क्या मेरी रोशनाई जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़िए जोड़ी सतगुरु आज लगी रही सहनाई आज लगी रही सहनाई संता देश परिवार हो संता देश परिवार संता की लक बजाई संता की लक बजाई जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़िए जोड़ी सतगुरु जोड़िए जोड़ी सतगुरु प्यार से कहना धारण का आज खुशियां के खेले ऐना संता दे बेले आज खुशियां के खेले ऐना संता
खुशियाँ
या सतगुरुनी माझ्या हो या सतगुरुनी माझ्या या सतगुरुनी माझ्या मी गोपाला दाविलो परमात्म्याशी लाविलं परमात्म्याशी लाविलं या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविलं या सद्गुरूने माझा रूपाला दाविला रूपाला दाविला या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविलं परमात्म्याशी लावलं आत्म्याचं लग्न परमात्म्याशी वर्णावे आता वर्णावे आता लग्न सोडायचं भूले अज्ञानाच्या आठवीने बपाटा आठवीने अंतरपाटा मंगळसूत्र मंगळसूत्र याने मनोमनी लाविलं याने मनोमनी लाविलं आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविलं आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविलं आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविलं आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविलं उसका अलग स्टाइल उसका स्टाइल अलग है उसको प्रेमाने बोला सर्वांनी जागेवर बसायचंय आपण आता या लग्न सोहळ्याच्या सत्संगाच्या अंतिम चरणामध्ये आहोत सर्वांनी एकदा शांत व्हायचं सगळ्यांनी जयघोष मध्ये सम्मिलित व्हायचंय सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय या लग्न सोहळ्याला उपस्थित सर्व नातेवाईकांना पाहुण्यांना महापुरुषांना विनंती आहे की कुठल्याही मोबाईल फोनचा वापर करू नये फोन वाजला तर कृपया करून सायलेंट करा त्याला या ठिकाणी कुठलाही आवाज गोंधळाचा होता कामा नाही करत आपण फक्त स्टेजवर समर्पित होतोय आपल्याला सद्गुरू स्वरूप महात्म्यांचे विचार श्रवण करायचे तरच या लग्न सोहळ्याची सांगता पूर्तता होणार आहे सर्वांना विनंती आहे की आपापल्या मुलांना आपल्या जवळ ठेवायचंय कोणीही इकडे तिकडे आवाज करत फिरायचं नाहीये मोबाईल फोनला कृपया करून सायलेंट करायचंय हा लग्न सोहळा अंतिम चरणामध्ये आहे स्टेजवरून आता आपल्याला विचार श्रवण करायचे त्यानंतर या लग्न सोहळ्याची सांगता होईल त्यानंतर बाहेर या ठिकाणी लंगर प्रसादीची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे सर्व नातेवाईकांसाठी पाहुण्यांसाठी तिथेही सर्वांनी तो आनंद घ्यायचा आहे या ठिकाणी उपस्थित सर्व नातेवाईकांचे परिवाराचे चव्हाण परिवार तपकिरी परिवार यांच्या वतीने दास हार्दिक स्वागत करतो सर्वांना सत्संगाची एकदा खूप खूप शुभेच्छा सर्वांनी एकदा सत्संग जोडीला टाळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या येणारं जे आयुष्य आहे या नवीन दाम्पत्याची आज ही सुरुवात झाली आहे येणारं आयुष्य सुख समाधानी आणि सद्गुरूच्या सानिध्यात जावं तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थ प्रपंच करून प्रपंच साधून परमार्थ साधून प्रपंच करावा सत्संग गोंधळ दास करायला संसारात आपलं जातात परमार्थ विनंती आहे की परमार्थ जर चांगला करायचा असेल तर सत्संगात सद्गुरूचं चरण येणं गरजेचं आहे आणि सद्गुरूला दोष येतो त्याचा संसार नेटका झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या नवीन दाम्पत्याने आज ही सुरुवात गुरुचरणावरती केली आहे पुन्हा एकदा विनंती करतो की आता कोणीही जागेवरून उठायचं नाहीये कोणीही गोंधळ करायचा नाहीये मोबाईल फोनचा वापर करायचा नाहीये आज या ठिकाणी स्टेजवरून आपल्याला सर्वांना विचारही श्रवण करायचे त्याच्यानंतर ही सांगता होणार आहे मंगलाचरणसाठी दास विनंती करेन अनिलजी हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू
मन में बस रहा तेरा रूप अपार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार। घट घट वासी हे प्रभु, अविनाशी करता। दया से तेरी हो सभी, भव सागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है बेअंत महिमा तेरी, दाता परंपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। गुरु साथ संगती प्रेमाने बोलूया। साथ संगती आज या मालेगाव शहरामध्ये संत निरंकारी सत्संग भवन मध्ये हा लग्न सोहळा संपन्न होत आहे। हा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज पूर्ण सद्गुरु यांच्या कृपा आशीर्वादाने हा लग्न सोहळा निरंकारी मतानुसार निरंकारी संत निरंकारी पद्धतीने हा लग्न सोहळा संपन्न होत आहे। महापुरुषांनो, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जशा प्रकारे आपल्याला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे एकनाथ चव्हाणजी आमचे मुखी महात्मा याने, आणि पत्रिकेमध्ये अगोदरच लिहिलेलं आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। की तुम्ही माझ्या घरी माझ्या मुलाच्या लग्न सोहळ्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना मी आमंत्रण करतोय। आणि ते असं की मी अशी एक छत्रछाया माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, असा एक देव परमात्मा माझ्या जीवनामध्ये आलेला आहे की त्याचं सर्वत्र तोंड आहे, सर्वत्र सर्वांना पाहतो आहे। आणि त्या देवाची वर्णन केलेलं आहे की महाकाय म्हणजे वक्रतुंड महाकाय म्हणजे देवाची काया एवढी मोठी आहे, देवाची लांबी रुंदी उंची कोणी मोजू शकत नाही। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, की सूर्य एकदा उगवल्यानंतर जसा सर्वत्र प्रकाश प्रकाश होतोय तशा प्रकारे हा जो देव आहे करता कर्मित आहे, हा सर्वत्र भरलेला आहे। आणि अशा प्रकारे माझ्या घरचं जे काही कार्य आहे लग्न सोहळा कार्य आहे हे संपन्न करण्यासाठी श्री सद्गुरु समर्थ आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। आज कोणी नवीन सज्जनाने हा लग्न सोहळा पाहिला असेल की एक वधूवर त्यांना दोघांना एकत्र बसवलेलं आहे आणि दोघांना समोर उभं केलं आणि समोर उभं करून दोघांनी सर्वांच्या साक्षीने पहिला नेहाताईने आमच्या चव्हाण महाराजांना पसंत केलेलं आहे सर्वांना साक्षीमध्ये की त्याच्या गळ्यामध्ये मी वरमाला ठेवून सर्वांच्या साक्षीने की मी याला पती म्हणून मान्य करतोय आणि त्याच्या गळ्यामध्ये हा पुष्पहार ठेवलेला आहे। त्याच्यानंतर महात्मानी वधू नेहा यांच्या गळ्यामध्ये तो एक पुष्पहार ठेवलेला आहे आणि सर्वांच्या साक्षीने सांगितलेलं आहे की मी नेहाला पत्नी म्हणून स्वीकारतो आहे। आणि अशा प्रकारे दोघांची पसंती झाल्यानंतर दोघांना जाऊन मंचावरती बसवलेला आहे, स्टेजवर बसवलेला आहे आणि दोघांच्या गळ्यामध्ये एक सांजा हार घातलेला आहे। म्हणजे एकच हार
हा तो दोघांच्या गळ्यामध्ये ठेवलेला आहे. आणि याचं प्रतीक हे आहे, संत निरंकारी मिशनची मान्यता आहे की आम्ही दोघांना आजपासून आम्ही दोघं गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो आहोत. आजपासून आम्ही त्या गृहस्थ आश्रमामध्ये संसार थाटणार आहोत. तो आमचा आम्ही एकत्र मिळून आम्ही तो संसार थाटणार आहोत. आणि हे प्रतीक आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आम्ही दोघं एकत्र झालेले आहोत, एक झालेले आहोत. आणि पुढे त्याच्यानंतर इथून ह्या ठिकाणावरून जो दावा बोलला गेलेला आहे संत निरंकारी मिशनच्या पद्धतीनुसार रीतिरिवाजाने बाबा ज्यांच्या बाबा अवतारसिंगजी महाराज यांच्या हयातीपासून आज सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या या आजच्या हे निरंकारी मिशनची बागडोर त्यांनी सांभाळलेली आहे. असा पूर्ण सद्गुरू यांच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि त्यांच्यानुसार हा दावा बोललेला आहे. या दाव्यामध्ये त्यांना दोघांनाही समज दिलेली आहे, सर्वांना त्याची माहिती दिलेली आहे की पहा किती सुंदर जोडी आपल्या समोर बसलेली आहे आणि सुंदरशी जोडी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो आहे. आणि यांना पुढे या दोघांना हा संसार करताना कुठलं दुःख येऊ नये, आधार येऊ नये, संसाराची सर्व सुख प्राप्त होऊ दे, कुठला असा विपरीत पर्याय यांच्या जीवनामध्ये येऊ नये. आणि म्हणून या दाव्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. याच्यावर जो पुष्पवर्षाव केलेला आहे हा सर्व साधू संत महात्म्यांनी केलेला आहे. कारण त्याला म्हटलेलं आहे की ब्रह्मजाने सो ब्राह्मणा, की जगताई ते शूद्रा संस्कार तुझे उच्चतम ब्रह्मजाने सो ब्राह्मणा. की ब्राह्मण त्याचं नाव आहे की ज्याने ब्रह्माला जाणलेलं आहे. ब्रह्म म्हणजे देव, जाणलेलं म्हणजे पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या सर्व ब्राह्मणांच्या हातून हा फुलाचा वर्षाव त्यांच्यावरती केलेला आहे. हा एक आशीर्वाद त्यांना दिलेला आहे. त्या दोघांना पुन्हा समज दिलेली आहे की आजपासून तुम्ही दोघांनी संसार करताना तुम्हाला कुठलाही प्रसंग येईल, कुठले आनंदाचे क्षण येतील, सुखाचे दुःखाचे क्षण येतील, त्यांना तुम्ही दोघांनी एकत्र सामोरं जायचं आहे. आणि नेहाला सुद्धा त्याच्यामध्ये समज दिलेली आहे की तुम्ही आजपासून आजपर्यंत आईकडचं नाव लागलं होतं, परंतु आजपासून तुम्हाला जवान परिवारामध्ये जायचं आहे आणि त्याच्यामधून त्या परिवाराचं नाव लावायचं आहे. आणि पुढे असेकडे यांना समज दिलेली आहे की जे तुम्हाला सद्गुरूने ब्रह्मज्ञान दिलेलं आहे, हे ब्रह्मज्ञान तुम्ही कधी काही विसरता कामा नये. सद्गुरूने जे तुम्हाला 5 प्रण दिलेले आहे, या प्रणावरती जीवन ठेवलं पाहिजे. भक्तिपूर्ण भक्ती करून हा संसार तुम्ही करायचा आहे. तशाच प्रकारे एक प्रण सुद्धा तुम्ही करायचा आहे की हा प्रण हाच करायचा आहे की आखिर श्वासपर्यंत आम्ही दोघं कुठलीही तक्रार, एकमेकांविषयी तक्रार न करता एकमेकांना आम्ही सांभाळून घेऊ, एकमेकांबरोबर आनंदामध्ये राहू. आम्ही कुठल्या प्रकारे संसारी रीतिरिवाजामध्ये न जाता अशा प्रकारे या दोघांना या दाव्यामध्ये समज दिलेली आहे, समजवलेलं आहे या दोघांना. अशा प्रकारे आजपासून जसं आजपर्यंत तुम्ही साधू संत महापुरुषांची सेवा करत आलेले आहात, अशी सेवा तुम्ही पुढेही करत राहायचं आहे. ही सेवा तुम्हाला आखरी श्वासपर्यंत पुढे पार न्यायची आहे. साधू संत महापुरुषांची सत्संगची सेवा करायची आहे, ही दोघांनी मिळून करायची आहे. आणि ही या दाव्यामध्ये यांना समज दिलेली आहे. प्रिय बंधू भगिनीनो व साधसंगती, ही काही नवीन रीत लावलेली नाही आहे. हजारो लाखो वर्षापूर्वी जेव्हा सतयुग या धर्तीवरती आलं, त्या सतयुगामध्ये सुद्धा ब्रह्म विष्णू महेश अशा प्रकारे ब्रह्म आणि सरस्वती, ब्रह्मदेव आणि सरस्वती यांचा विवाह झाला. आणि त्यांनी सुद्धा, त्या जोड्याने सुद्धा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. सर्वांमध्ये कुठला आश्रम श्रेष्ठ असेल तर हा गृहस्थ आश्रम हा सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशाच प्रकारे देव, ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी दोघांनी सुद्धा तो गृहस्थ आश्रम स्वीकारला. भगवान विष्णू आणि लक्ष्मी या दोघांनी सुद्धा अशाच प्रकारे, अशाच साधू संत ऋषीमुनी यांच्या सानिध्यामध्ये असा त्यांचा लग्न सोहळा झाला. आणि त्यानंतर त्या दोघांनी सुद्धा विष्णू, भगवंत विष्णू आणि देवी साधसंगती लक्ष्मी यांनी सुद्धा अशाच प्रकारे
हा त्याचा लग्न सोहळा झाल्यानंतर गृहस्थाश्रम केले स्वीकारलेला आहे. आज भगवंत शंकर आणि देवी पार्वती अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजी आणि सीतामाई यांचा सुद्धा असा विवाह सोहळा झाला आणि तो साधू संतांच्या ऋषी मुनीच्या संगतीमध्ये हा लग्न सोहळा त्यांचा सुद्धा संपन्न झालेला आहे. अशा प्रकारे या धर्तीवरती कधी भगवंत विठ्ठल आला, भगवंत विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांचा सुद्धा विवाह सोहळा अशा प्रकारे संपन्न होऊन त्यांनी सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. हे काही आजचं नवीन नाही आहे. संसारामध्ये आज आपण पाहतोय की जशा प्रकारे जसे जसे नवीन दिवस येतात तसे एक मॉडर्न युग यायला सुरुवात होते. मॉडर्न युगामध्ये माणूस करतो काय तर काहीतरी नवीन केलं पाहिजे, नवीन लोकांना दाखवलं पाहिजे. परंतु नवीन दाखवून आज त्याचा परिणाम काय झालेला आहे. आज परिणाम आपण सर्वांनी डोळ्याने हा संसार पाहतोय. ज्याला म्हटलेलं आहे की अरे संसार आधी चुल्यावर आधी भागत असे तेव्हा दिलं ते भाकर. की आज संसारामध्ये संसार हा दुःखाचं एक वातावरण आहे, दुःखाचं कारण आहे. पण सुख त्यांच्या जीवनामध्ये आहे की ज्यांच्या जीवनामध्ये परमात्मा आला, ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आला आणि सद्गुरूपासून आपली स्वतःची ओळख करून घेतली की मी कोण, मी कुठून आलेला आहे, मला कुठे जायचं आहे. अशा प्रकारे आज या संसारामधला माणूस विसरलेला आहे की आज अशी पण आज संसारामध्ये रीत आहे की मुलीकडे जे असतात त्यांना किंमत कमी असते आणि मुलाकडचे असतात त्याची किंमत जास्त असते आणि हेच संसारामध्ये दाखवून देतात आणि इथूनच ईर्ष्येला सुरुवात होते. इथूनच एक दुसऱ्याच्या प्रती एकदम म्हणजे त्या भावना निर्माण करून केल्या जातात. परंतु आज आपण हे संसारामध्ये आपण विसरलेले आहोत की या धर्तीवरती कधी प्रभू रामचंद्रजी आणि सीतामाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यावेळेला राजा दशरथ जनक राजाच्या राज्यामध्ये आपला मुलाचा म्हणजे प्रभू रामचंद्रजींचा वरात घेऊन गेले आणि वरात घेऊन गेल्यानंतर असा मोठा थाटपाट तिने मांडला होता. असे ढोल नगारे वाजत होते आणि सर्व राजे महाराजे अनेक चक्रवर्ती राजे सुद्धा त्यांना उपस्थित होते. साधू संत ऋषीमुनी सुद्धा त्यांना त्या भक्त सोहळ्याला उपस्थित होते. परंतु झालं असं की हा अशा प्रकारे हा गेट आहे जो मंडप घातलेला आहे, मंडपाच्या बाहेर समोर पहिला गेट लावलेला आहे. त्या गेट मधून येताना जेव्हा प्रभू रामचंद्रजी यांचं वरात घेऊन दशरथ राजा जेव्हा येतोय त्यावेळेला जनक राजा जाऊन त्या गेटवर उभा राहिला आणि त्याचं स्वागत करण्यासाठी. आणि जशा प्रकारे या राजा जेव्हा जनक राजा उभा आहे आणि तिथे दशरथ राजा जेव्हा समोर येतोय तो जनक राजा त्यांचं स्वागत करायच्या अगोदरच दशरथ राजाने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला. कारण पहिला राजे महाराजे डोक्यावरती मोठे मोठे मुकुट घालायचे अगदी सोन्याचे हिऱ्यांचे आणि असा दशरथ राजाने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला आणि जनक राजाच्या चरणाजवळ म्हणजे पायाजवळ ठेवला. जनक राजा आश्चर्य सर्व राजे महाराजे सर्व आश्चर्यचकित झाले. पण ऋषीमुनी होते यांना त्याचं काय आश्चर्य वाटत नाहीये. आणि या वेळेला जनक राजाच्या चरणाजवळ म्हणजे पायाजवळ जेव्हा दशरथ राजाने हा मुकुट ठेवला त्याच वेळेला जनक राजा म्हणतो की राजन तुम्ही जे चक्रवर्ती राजा आहात तुम्ही हे काय करता आहात. तेव्हा हात जोडून त्याला प्रार्थना करतोय, विनवणी करतोय दशरथ राजा की म्हणे हे राजन तुम्ही ह्या आज माझ्या राजपाटाची तुम्ही मोठी किंमत मोजलेली आहे आणि ती अशी की तुमची कन्या जी सीता आहे ही माझ्या घरची लक्ष्मी म्हणून तुम्ही दिलेली आहे. माझ्या घरची सून म्हणून माझ्या घरी काम सेवा करणार आहे आणि एवढं मोठं तुम्ही कार्य म्हणजे माझ्यावरती अनंत तुम्ही उपकार केलेले आहेत आमच्या परिवारावरती आणि अयोध्या नगरीवरती सुद्धा. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये जेव्हा संवाद झाला राजा जनक आणि दशरथ राजामध्ये दोघांमध्ये संवाद जेव्हा झाला तेव्हा दोघांनी एकमेकांना नंतर गळाभेट देऊन त्या भेटीची सांगता पुढच्या कार्यक्रमाला सांगता करून दिली. तर मला सांगायचं हेच आहे की आज संसारामध्ये आम्ही रीतिरिवाजामध्ये माणूस बसलेला आहे की मुलगी कुठे करायची असेल
तर त्या मुलीच्या आई वडिलांना सांगतात मोटरसायकल द्या, आणि मोटरसायकल जरी सहज दिली तर मग ते पाहतात की नाही, 4 व्हीलर गाडी घेऊन द्या. तेही दिल्यानंतर म्हणतात एवढे पैसे द्या. आज अशा प्रकारे संसारामध्ये रीतिरिवाजाला सुरुवात झालेली आहे. परंतु माणूस हे विसरलेला आहे की आपल्या घरी लहानपणापासून एवढी मोठी होईपर्यंत कन्येला वाढवलं, शिकवलं आणि सर्व गुण संपन्न केलेलं आहे. हे सर्व आजचा माणूस विसरलेला आहे की एवढी सर्व गुण संपन्न की लक्ष्मीसारखी कन्या आपल्या घरी येतोय, हे माणसाला याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणून आम्ही संसारामध्ये पाहतोय की आज माणूस सुखी नाही आहे, आनंदामध्ये नाही आहे. घरामध्ये लक्ष्मी येऊन सुद्धा त्याचा सुख घेऊ शकत नाही. अशा प्रकारे अनेक मोठी मोठी उदाहरणं सुद्धा आहेत. महापुरुषांनो, ठीक अशा प्रकारे आज आम्ही संसारामध्ये पाहतो की सत्यवान आणि सावित्री यांचाही असा लग्न सोहळा झाला. लग्न सोहळा झाल्यानंतर सावित्रीला आणि सत्यवान यांचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर एक दिवस नारद मुनी सावित्रीकडे येतोय आणि सावित्रीला सांगतो की सावित्री म्हणे, तू त्या सत्यवानला तू वर म्हणून कसं काय स्वीकार केलेला आहे, पती म्हणून कसं स्वीकारायला तयार झालेली आहे. तेव्हा ती म्हणतो मला तो सत्यवान आवडलेला आहे आणि मी म्हणून मी त्याला स्वीकारलेला आहे. म्हणजे तो थोड्या दिवसामध्ये मरणार आहे, त्याचा मृत्यू जेव्हा येणार आहे, त्याची तारीख निश्चित झालेली आहे. तेव्हा ती सावित्री म्हणतोय की मी जर खरी पतिव्रता असेल तर माझ्या जीवनामध्ये असला कुठला प्रसंग येणार नाही. सत्यवानला सुद्धा अशा प्रकारे दीर्घ आयुष्य लावेल. आणि अशा प्रकारे नारद मुनी नंतर खचित झाले. कारण नारदाचं कामच हे होतं का इथून आग लावायची आणि तिकडे आग लावायची, इथून काढायचं आणि दुसरीकडे, हे नारद मुनीचं कामच होतं. त्याला म्हणतात बलीचा नारायण. आणि अशा प्रकारे त्या नारद मुनीने त्या सावित्रीला सांगितल्यानंतर सावित्रीने जरा सुद्धा मनामध्ये डामाडोल न होता तिने आपली जी इच्छा होती की मी जर खरी पतिव्रता असेल तर सत्यवानला पुढचं खूप मोठं दीर्घ आयुष्य लावेल. कालांतराने त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी सत्यवानचा मृत्यू होता त्या तो दिवस आला आणि दोघेही अशा प्रकारे सत्यवान सावित्री जंगलामध्ये गेलेले आहेत आणि तिकडे ती वेळ आली आणि सत्यवान झाडावरून खाली पडतोय आणि खाली पडल्याबरोबर त्याचा मृत्यू होतोय. पण त्या सत्यवानचा मृत्यू सत्यवानला न्यायला यम स्वतः आला होता. कारण संसारामध्ये हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे की यम काय करतोय, तर असं काही काम असेल तर आपल्या दूताला पाठवतो. ज्याला एक श्लोक सुद्धा असाच आहे की मृत्यू आल्यानंतर त्या मृत्यूसाठी ज्याचा मृत्यू येतो त्याला न्यायला यम सांगे दूताचं तुम्ही लावे मृत्यू होती आपुले तितके आणावे. आणि ती कशा प्रकारे यमाचे दूत येतात. परंतु सत्यवानचा जीव घेण्यासाठी, सत्यवानला घेऊन जाण्यासाठी यम स्वतः आला. कारण त्याला माहित होतं की सावित्री ही पतिव्रता आहे, तिने पतीचं व्रत केलेलं आहे, तिच्याजवळ पुण्याने आहे की सावित्रीने परमपिता परमात्म्याची ओळख केलेली आहे, गुरु केलेला आहे, देव पाहिलेला आहे, परमात्म्याला तिने अंगसंग जाणलेला आहे. या जगाचा कर्ता कर्मिता परमपिता परमात्मा आहे. या परमात्म्याला सावित्री जाणलेला आहे. पण यम स्वतः आला आणि यमाने जेव्हा सत्यवानला घेऊन जातोय तेव्हा सावित्री पण त्याच्या पाठी जातोय. थोड्या पुढे गेल्यानंतर तो यम मागे वरून पाहतोय. मागे वरून जेव्हा पाहतोय तर सावित्री सुद्धा पाठीमागे येतोय आणि म्हणून सत्यवान म्हणून त्या यम थांबला तिकडे. आणि जेव्हा सावित्रीला बोलावलं जवळ म्हणे तुला मी सत्यवानला घेऊन जातोय, तुला माझ्या बरोबर आमच्या बरोबर तुला येता येणार नाही. तेव्हा सावित्री म्हणतो की मी एकटी राहून इथे काय करणार आहे, माझा पती नसेल तर मला या जगात काही अर्थ नाही आहे, म्हणून माझी इच्छा पूर्ण करा. आणि तेव्हा यम म्हणतोय तुला काय मागायचं ते मागून घे. तेव्हा सावित्री म्हणतोय की राजन धर्मराज म्हणे तुम्हाला द्यायचं असेल तर माझे सासू आणि सासरे हे दोघे आंधळे झालेले आहेत, दृष्टीहीन झालेले आहेत, त्यांना दृष्टी द्या. लगेच यमाने सांगितलं तथास्तु. त्या दोघांना तिकडे दृष्टी आली. दृष्टी आल्यानंतर पुन्हा यम सत्यवानला घेऊन चाललेला आहे पुढे. आणि सत्यवानला घेऊन पुढे गेल्यानंतर जाताय पुन्हा सावित्री त्याच्या मागे जातोय. आणि सावित्री जेव्हा मागे जातोय पुन्हा यम मागे वळून पाहतोय तर सावित्री आपल्या मागे
मागे येतो आहे आणि सावित्री जेव्हा मागे मागे येतोय त्याच वेळेला पुन्हा तो यम पाहतोय आणि थांबतोय आणि सावित्रीला विचारतोय की आता तुझी काय इच्छा आहे, आता तुला काय पाहिजे आहे. म्हणजे माझ्या सासरे जे राजे होते त्यांचा राजपाट गेलेला आहे, लोकांनी त्यांना अशा प्रकारे छत्रपट करून त्याचा राजपाट लुटून नेलेला आहे, तो त्यांना परत द्यावा. पुन्हा तो यम सांगतोय तथास्तु आणि पुन्हा त्यांना सासू सासऱ्यांना सुद्धा राजपाट प्राप्त होतोय. पुन्हा यम जातोय रस्त्याला, तेव्हा सावित्री पुन्हा मागे त्यांचे जातोय. तेव्हा सावित्रीला पुन्हा यम म्हणतोय की आता तुला काय पाहिजे आहे, तुझी मागणी पुरी केलेली आहे. तेव्हा सावित्री म्हणते की मला माझा पती पाहिजे आहे, पतीशिवाय एका नारीचं जीवन अगदी क्षणभंगूर आणि व्यर्थ आहे. आणि म्हणून त्या यमाला सत्यवानला परत सोडावं लागलं. सासऱ्याची सांगायचा भावाचा एवढाच आहे. उदाहरण देण्याचं कारण हेच आहे की आज आम्ही संसारामध्ये पाहतोय की पती पत्नीमध्ये भांडण आहे, पती पत्नीवरती मध्ये एकमेकावरती संशय घेतात, पती पत्नीमध्ये सासऱ्याची कशा ना कशा गोष्टीवरून भांडणं सुरू असतात. परंतु याला पतिव्रता असं जर का पत्नी जर पतिव्रता असेल तर ती सर्वच काही सहन करते आणि आपली जी पुण्याची आहे ती पतीसाठी नाव लावतोय. आणि अशा प्रकारे हे सर्व चालू असताना आज संसारामध्ये याचा माणसाला विसर पडलेला आहे की पत्नी म्हणजे पत्नीला किंमत एकदम चपलाजवळची किंमत दिली जाते. परंतु या नाव्यामध्ये हे समजवलेलं आहे की पती पत्नी दोघांनी मिळून दोघांचा दर्जा एक समान आहे. फक्त एक नर आहे, एक नारी आहे, परंतु दोघांचा दर्जा समान आहे. सर्वांना दोघांचाही अधिकार तेवढाच आहे. कुठलाच निर्णय घ्यायचा असेल तर पती पत्नी मिळून दोघांनी तो निर्णय घेता आला पाहिजे, घेतला पाहिजे. एकट्याने पुढे दोघांपैकी एकाने आपली भरती संपादन करायची नाही आहे. हा सगळं या नाव्यामधून हे त्यांना समजवलेलं आहे. आणि म्हणून नेहाला प्रार्थना आहे की तू जगताना पुढे संसार करताना पतिव्रता या संसारामध्ये हजारो लाखो वर्षापूर्वीचा इतिहास आहे की पतिव्रता हाताच्या बोटावर बोलणाऱ्या एवढ्याच पतिव्रता मान्यता मिळालेली आहे. आणि म्हणून नेहाला ही पण प्रार्थना आहे की आपण जगताना एक पतिव्रता म्हणून जगायचं आहे. आता पतिव्रता म्हणून जगण्यासाठी काय लागतोय आणि काय पाहिजे आहे तर खूप मोठा सोनं चांदीचे दागिने, खूप मोठा महल पाहिजे, खूप काळ्या पाड्या वगैरे पाहिजे असं काही नाही आहे. संत महात्मा कबीरजी म्हणतात की पतिव्रता मैली भली काली कुचल कुरूप, पतिव्रता के साथ है कोटि पुण्य समान, पतिव्रता मैली भली गले में कांच की माल. म्हणजे त्या पतिव्रतेच्या गळ्यामध्ये सोन्या चांदीचे हार पाहिजे, असे मोत्यांचे हार पाहिजे असं नाही आहे. तर काचेची जर माळ गळ्यामध्ये असली तरी पण ती पतिव्रताच आहे. पतिव्रता मैली भली गले में कांच की माल, पतिव्रता के साथ है कोटि पुण्य समान. आपल्या जोपर्यंत अजून अशी बरीचशी उदाहरणं आहेत की या पतिव्रतेमुळे पतीला मृत्यू न येता त्याची कधी हार सुद्धा होत नाही, त्याला कोणी जिंकून देऊ शकत नाही जोपर्यंत पतिव्रतेचं साथ पुण्याई आहे तोपर्यंत. आणि म्हणून अशा प्रकारे या लोकांनाही पुन्हा एकदा समज देतोय की आज आपल्या जीवनामध्ये पूर्ण सद्गुरू आलेला आहे. सद्गुरू या धर्तीवरती जो कोणी येतोय त्याला देवाची ओळख करून देतात, देव दाखवतात. सद्गुरू जन्म मरण समाप्त करतात. सद्गुरू माणसाची भटकन संपवतात. सद्गुरू माणसाला माणूस बनवतात. सद्गुरू माणसाला साधू बनवतोय, ब्राह्मण बनवतोय. आणि हे सर्व आपल्या विषयाला आलेलं आहे, आपल्या वाट्याला हे सर्वच आलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्याच हे विचार अशा प्रकारे हे विचार जे आहेत हे भक्तीचे पुण्याईचे त्याची गणना कधीच होत नाही. ज्याला म्हटलेलं आहे की सात समुद्र की शायरी करो, लेखनी सब वन राई, धरती का कागज करो फिर भी लिखा न जाए. एवढं मोठं भक्तीचं धर्म आहे. माणसाला जीवन जगायचं असेल तर माणसाला हे भक्तीचा मार्ग हा माणसाच्या जीवनामध्ये आलाच पाहिजे, हा केलाच पाहिजे. आणि म्हणून पुन्हा ह्या लोकांना आणि ह्यांच्या पुन्हा एकदा प्रार्थना तीच आहे की नेहाताईने आपल्या त्या घरी जिथे राहणार आहे आणि चव्हाण परिवारामध्ये तिथे येणारे जे काही घरातले असलेली सर्व मंडळी आहे, मग त्याच्यामध्ये आई आहे, वडील आहे, त्यांचा भाऊ आहे, यांची बहीण आहे, यांच्या घरी कधी पाहुणे येतील, आत्या येईल, मामे येईल,
सर्वांची मनं जिंकता आली पाहिजे. ती मनं अशाने जिंकता येतील की त्यांना फार मोठं काय खायला घातलं पाहिजे, फार मोठं त्यांना भेट दिलं पाहिजे असं नाही आहे. तर त्यांना सर्वांना प्रेमाने जिंकता आलं पाहिजे. त्यांच्यावरती माणुसकी, त्यांच्या सेवेने हे त्यांना सर्वांना जिंकता येते. आणि म्हणून आमच्या ताईंना पुन्हा पुन्हा ह्या सर्व गोष्टीचा उलगडा आहे, आधीच आहे आणि पुढे सुद्धा हा उलगडा होत राहील. म्हणून आज आपल्या सर्व माता भगिनी या ठिकाणी ज्या बसलेल्या आहेत, तुम्हाला सुद्धा हीच प्रार्थना आहे की घरामध्ये आपल्या शांती असली पाहिजे. पती पत्नी आणि पत्नीमध्ये सुखाचा संवाद असला पाहिजे, प्रेमाचा संवाद असला पाहिजे. जे काय मिळेल ते आपल्या हिश्श्याचं आपण घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे दोघांनी पती पत्नी दोघांनी मिळून जीवन घरामध्ये संसार चालवला, तो संसार सुखाचा होतोय. आणि म्हणून वेद सुद्धा पुढे सरकलेले आहे. 10 ते 12 सत्संग टायमिंग ठेवलं होतं, परंतु आज या सत्संग थोडी लेटच सुरू झालेली आहे आणि आता 12:30ची वेळ झालेली आहे. मी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि राज पिताजी या दिव्य जोडीला मी ही प्रार्थना करेन की गुरुदेव या जोडीला नव्हे तर आणखी इथे बसलेले परिवार आहे यांना सर्वांना सुख दे, आनंद दे, संसारातली सर्व सुख दे, दुःख देऊ नको, आधार देऊ नको. यांना संसारातली सर्व सुख जरी प्राप्त करून दिली तरी यांना सत्संग, सेवा आणि सिमरन हे यांना नित्य घडत राहू दे. आणि सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांना प्रार्थना आहे की गुरुदेव या परिवाराची अशा या दिव्य जोडीची सुद्धा कधी संसारामध्ये परीक्षा घेऊ नका. त्यांना सर्व माफ करा. कारण तुम्हाला म्हटलेलं आहे की क्षमादान देव पूर्ण पापीला सद्गुरू कधी थकत नसे. आणि अशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुमची ख्याती आहे. आणि तुम्हालाच या संसारामध्ये म्हटलेलं आहे की 3 लोक 9 कंड में गुरु से बड़ा ना कोई, करता करे ना कर सके पर गुरु करे सोय. हे सर्व आम्ही मागतोय. कारण गुरुदेव तुम्ही करणारे आहात, तुम्ही करविते सर्व काही तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला ही प्रार्थना आहे गुरुदेव. अशा प्रकारे या जोडीला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की साधू संतांचे चरण सेवा करण्याची तुम्हाला प्राप्ती झालेली आहे की अबाधित ठेवा, आपली स्वार्थ त्याला विसरू नका. आणि पुढे बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण वेद अतिशय पुढे गेलेला आहे. आज पुन्हा एकदा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांना प्रार्थना करून एवढ्या शब्दाने क्षमा मागतो. प्रेमाने बोलूया. प्रेमाने बोला. सर्वांनी शांततेतच बसायचं. या ठिकाणी काही सूचना ठेवतो. बाहेर जेवणाची प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. नातेवाईकांनी आधी प्रसादासाठी त्या ठिकाणी जायचंय, नंतर महापुरुषांनी बसायचंय. शिस्तीमध्ये त्या ठिकाणी सेवा जर आहेत ते ज्याप्रमाणे आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जायचंय. खूपच गोंधळ गडबड या ठिकाणी करता कामा नये. ध्वनी या ठिकाणी होईल. सर्वांनी जागेवरच बसायचंय. कोणी ध्वनी संपल्यानंतर उठायचं नाहीये. तेरी ओट सहारा तेरा, तन मन को घुमा, कहे अवतार तेरे ही दाता, दिन राती तुम ही निरंतर, तुम ही निरंतर. मैं सदा दुल्हन, मैं सदा दुल्हन. तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगणनाची तार, मेरे अवगणनाची तार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार.
एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। बेटा बोले ना इतबार मेरा, बोले ना इतबार, भक्त श्रद्धा भक्ति प्यार बसो, श्रद्धा भक्ति प्यार करा मैं, संता दा सत्कार करा मैं, संता दा सत्कार। तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। बोलिए सतगुरु माता सुदीक्षा सभी